तरुणबिंब फलाधरोक्ता पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. वन्दे गुरुपरम्परां. वन्दे गुरुपरम्परां. सद्गुरुनाथ महाराज की जय. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन. सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. सद्गुरुनाथ महाराज की जय. काल आपण बघितलं होतं म्हणजे शुक्रवारला की ज्याच्यामधून सर्व प्रकारचे दोष किंवा पापे क्षय झालेली आहेत. असा शुद्ध अंतःकरणाचा योगी परमात्म्याशी काय होतो, सतत जोडला जातो, नित्य निरंतर अनुसंधान करतो आणि अनायासे ब्रह्मप्राप्ती रूप निरतिशय सुख प्राप्त करतो. असा जो आहे त्या योग्याबद्दल या ठिकाणी सांगणं सुरू आहे आणि त्या योग्याची पुढची स्थिती सांगणं चालू आहे की तो योगी असतो कसा, तो योगी वागतो कसा, तो योगी बघतो कसा, तो योगी अनुभवतो कसा. 3 श्लोकांमध्ये 3 गोष्टींचं वर्णन आहे. परंतु पहिल्यांदा तो योगी आहे हे लक्षात ठेवा. इंद्रम नेवम, त्याचं जीव आणि ब्रह्म याचं काय झालंय, ऐक्य झालंय. त्याच्या अंतःकरणात पापवृत्ती नाहीशी झालेली आहे. सर्व प्रकारचे दोष आणि सर्व प्रकारचे पाप त्याचे क्षय झालेले आहे. आणि असा जो योगी आहे तो कसा वागतो, तो कसा बघतो आणि तो कसा चालतो, या संबंधी आजच्या श्लोकामध्ये भगवंतांनी वर्णन केलं आहे. असं वर्णन भगवंतच करू जाणे, कारण तो त्यांच्या अनुभवाचा प्रांत आहे. माझ्यासारखा सामान्य वक्ता ज्यावेळी या विषयावर बोलतो त्यावेळी अनुभवाचा अंदाज घेत असतो. आणि असा अंदाज घेताना ती गोष्ट व्यक्त करणं ही अधिक कठीण आहे, कारण अद्वैतात व्यक्तत्व नाही आहे. अद्वैत हे नेहमी अव्यक्त स्वरूपाचं आहे आणि द्वैत हे व्यक्तत्वावरच अवलंबून आहे. व्यक्तत्व सुरू झालं की द्वैत सुरू झालं. अनुर्वाच्य निरूपण, वाचेला जिथे विराम पडतो तिथे अद्वैत आहे. वाचेचा जिथे प्रारंभ आहे तिथे काय आहे, द्वैत आहे. म्हणून सर्वभूतस्थम आत्मान, सर्व भूतानी चात्मनी
योगाने ज्याचे चित्त शुद्ध आणि स्थिर झालेलं आहे, ज्याची सर्वत्र समान दृष्टी आहे, असा जो योगी आत्मा सर्व भूतांच्या ठिकाणी स्थित आणि सर्व भूते आत्म्यांच्या ठिकाणी स्थित आहे असे पाहतो. तसेच योमाम पश्यति सर्वत्र सर्वम च मयि पश्यति तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यति. जो मला सर्वत्र पाहतो, माझ्या ठिकाणी सर्व पाहतो, त्याच्याकरिता मी नष्ट होत नाही, अर्थात त्याला मी परोक्ष ज्ञानाचा विषय होत नाही आणि मला तो नष्ट होत नाही, म्हणजे माझ्या परोक्ष ज्ञानाचा तोही विषय होत नाही. सारांश, परस्परांना परस्परांच्या ऐक्यामुळे अपरोक्ष ज्ञान होत असत. आणि आजचा तिसरा श्लोक आहे, सर्वभूत स्थितम योमाम भजत एकत्व मास्थित सर्वथा वर्तमानोपी सयोगी मयी वर्तते. हा 31वा श्लोक आहे. एकत्वाला प्राप्त झालेला किंवा मी परमात्म स्वरूप आहे अशा एकत्वाचा दृढ निश्चय करणारा जो योगी, तो सर्व भूतांच्या ठिकाणी असलेल्या मला ज्ञान लक्षण भक्तीने जाणतो आणि तो प्रारब्धानुसार कोणताही व्यवहार करीत असला तरी तो माझ्याच ठिकाणी राहतो. आणि आजचा तिसरा श्लोक 32वा, आत्मोपमेन सर्वत्र समम पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सहयोगी परमो मता. जो आपला दृष्टांत करून आपल्यासारखे सर्व भूतांच्या ठिकाणी सुख अथवा दुःख समत्वाने पाहतो, तो सर्वांना श्रेष्ठ योगी मानला आहे. आता या 3 श्लोकांचा म्हणजे 30, 31 आणि 32 क्रमांकाचे जे 3 श्लोक आहेत, त्याचा आपण आता चिंतनात्मक भाग बघूया. आणि या तिघांचंही चिंतन मी एकत्र करतो आहे. भगवंत सांगतात आहे की यो माम पश्यति सर्वत्र सर्वम च मयि पश्यति. आता भगवंताला हे सांगणं बरोबर आहे, सिद्धाचा हा अनुभवही बरोबर आहे. माझं काय हो, माझं काय? योमाम पश्यति सर्वत्र, सामान्य माणूस, सामान्य साधक विश्वाला त्रयस्थपणे पाहतो. हे विश्व आहे असं पाहतो. विश्वाला सत्यत्व दिलेलं असतं सामान्य माणसाने. अज्ञानी माणूस हा विश्वाला सत्यत्व देतो आणि ज्ञानी माणूस विश्व हे आत्मरूपत्व आहे असं समजतो. दोन मध्ये फरक काय आहे? अज्ञानाच्या दृष्टीत आणि ज्ञानाच्या दृष्टीत फरक काय पडला? दोघांनाही विश्व दिसूनच राहिलाय, पण एकाला विश्व दिसत असताना आत्मदृष्टी दिसते आहे आणि दुसऱ्याला विश्वच दिसत आहे, आत्मा दिसत नाही. म्हणून यदृष्टम तत्सत्यम ही अज्ञानाची दृष्टी आहे. यदृष्टम तद नष्टम, म्हणून जे आहे ते सत्य आहे ही ज्ञानाची दृष्टी आहे. मी अज्ञानाची दृष्टीने राहावं की ज्ञानाच्या दृष्टीने राहावं? म्हणाल याच्यात फरक काय आहे, उदाहरण द्या. आता आजच्या या 3 श्लोकात उदाहरणांची रेलचेल फार कठीण आहे. तरी एक उदाहरण देतो. जेव्हा आपण दागिना बघतो तेव्हा अज्ञानी व्यक्ती दागिन्यावर मोहित होते आणि ज्ञानी व्यक्ती म्हणजे सोनार सोन्याकडे बघत असतो. त्यातल्या सोन्याच्या कसावर त्याचं लक्ष असतं.
अज्ञानाचं लक्ष सोन्यावर नसतं, लक्षात ठेवा. अज्ञानी सोनं नाही बघत, अज्ञानी दागिना बघतो आणि ज्ञानी सोनं बघतो. मग आता काय फरक पडला? दोन मध्ये फरक काय पडला? तो फरक असा पडला की आम्ही उपाध्या पाहतो आणि संत आत्मस्वरूप बघतात. आम्ही क्षेत्राला बघतो, ते क्षेत्र ज्ञाला बघतो. आम्ही काय बघतो? हा मनुष्य आहे, ही बकरी आहे, हा साप आहे, हा घोडा आहे, तो पक्षी आहे, हा वृक्ष आहे. ते या सगळ्यांमध्ये एक आत्मतत्वाला बघतात. जे माझ्यामध्ये आहे तेच सगळ्यांमध्ये आहे, ही संतत्वाची दृष्टी आहे. तो आजचा श्लोक आहे, यो माम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति. त्याचा कधी नाश नाही होत, त्याचा कधी नाश नाही होत. तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यती. त्याचा नाश नाही होत कधी. मग आता हे नाश होतो की नाही, हेही एकदा खऱ्या अर्थाने आपण तपासून घेतलं पाहिजे. दागिन्याचा नाश होतो पण सोन्याचा नाश होत नाही. दृष्टांत एकदिवशी घ्यायचं बरं का, नाही तर मग सोनं झिजतं, अशा अर्थाने नाही घ्यायचं. दागिना मोडला तरी सोनं तसंच राहतं की नाही? हो. बर्फ वितळला तरी पाणी तसंच राहतं की नाही? हो. बर्फाचे आकार भिन्न भिन्न असू शकतात, पाणी निराकारच आहे. दागिन्याचे आकार वेगळे असू शकतात, सोनं निराकार आहे. उपाधीचे आकार भिन्न भिन्न असू शकतात, आत्मा निराकार आहे. आणि म्हणून आत्मा निरुपाधिक आहे. ही आतमध्ये दृष्टी पक्की झाल्याशिवाय उपाधीतलं तत्व आम्हाला बघता येत नाही. आकाराचं फार महत्व आहे. आम्ही आकारामध्ये फार 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 रमलो. ज्याची वृत्ती ज्या आकाराची होते त्या वृत्तीला सोडलं पाहिजे. आपुली आपण करा सोडवण. कशी असते वृत्ती आकाराची? एखादा माणूस दिसतो, तो मला शत्रू आहे असं लक्षात येतं, आणि असं लक्षात आल्याबरोबर मग मी त्या व्यक्तीला शत्रुत्वाच्या दृष्टीने बघतो. ज्या अर्थी हा माझ्याकडे आला त्या अर्थी हा माझ्यावर काहीतरी उट्ट काढणार. काय करणार? हा माझ्यावर उट्ट काढणार. म्हणजे माझी वृत्ती त्या आकाराची झाली. वृत्ती ज्या ज्या आकाराची होते त्या त्या आकारातून त्या वृत्तीला सोडवलं पाहिजे आणि वृत्ती आत्माकार केली पाहिजे, आत्मसंस्थ केली पाहिजे, आत्मस्थ केली पाहिजे. इतका सुंदर मुद्दा आहे. हा मुद्दा फक्त काकांनी दिलेला आहे. बाकी कुठल्याही ग्रंथामध्ये हा मुद्दा नाही. आणि या मुद्द्याचं आणखीन एक वैशिष्ट्य सांग. हा मुद्दा वापरल्याशिवाय सांगता येत नाही, अनुभवल्याशिवाय सांगता येत नाही. म्हणून इतका कणखरपणे पक्केपणाने काकांनी मांडला आहे. वृत्ती आत्माकार व्हावी, वृत्ती आत्मसंस्थ व्हावी, वृत्ती आत्मरूप व्हावी, आणि असं व्हावी नाही, असं जमवावं. ज्या आकाराची वृत्ती होते वृत्तीला त्या आकारातून मला सोडवून घेतलं पाहिजे. आपली आपण करा सोडवण. काकांचा मुद्दा आहे हा. लेखकांनी लिहिणाऱ्यांनी अगदी
काळजीपूर्वक घ्या. प्रपंचामध्ये आम्ही कुठेतरी आमची वृत्ती गुंतवतो, अडकवतो, तदाकार होतो करतो, म्हणजे प्रपंचाच्या तद आकार अशा तत् शब्दाचा एक अर्थ ब्रह्म असा आहे. मग ती ब्रह्माकार असा होतो. प्रपंचामध्ये जेव्हा वृत्ती गुंतवतो म्हणजे ऐक्य पावतो, त्यावेळी ती वृत्ती प्रपंचाकार करण्याची गरज नाही. त्यावेळी ती वृत्ती लगेच आत्माकार झाली पाहिजे. म्हणजे काय? स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक करताना भांड्यामध्ये किती तेल टाकलं पाहिजे यासाठी तेलाचा विचार करावा लागेल की नाही? करावा लागेल. मोहरी, मीठ, तिखट जे काही ज्या प्रमाणात वस्तू घालायच्या त्याचा विचार करावा लागेल की नाही? करावा लागेल. त्यानंतर त्यात वरण घातलं, आता उकळी येईपर्यंत कुठलाही विचार वर्णासंबंधी करण्याची गरज नाही. त्यावेळेला मला लगेच आत्माकार किंवा लगेच नामाकार होता आलं पाहिजे. आणि तसं जर आपण ठेवू तर मग आत्मसंस्थ मनकृत्वा आधी होऊन गेलाय. शनैः शनैः उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया. मी आत्माकार होतो आणि असं वेळ मिळाला की लगेच आत्माकार झाला पाहिजे. वेळ मिळाला की लगेच आत्माकार झालं पाहिजे. सवय असते काही लोकांना. काय सवय असते हो? आम्ही वेळ मिळाला की प्रपंचकार होतो, वेळ मिळाला की प्रपंचकार. कसं? सत्संगातून 10 मिनिटं जरी फुरसत भेटली तरी प्रपंचाच्या गोष्टी करतो. सत्संग सुरू व्हायच्या आधी प्रपंचाच्या गोष्टी करतो, सत्संग सुरू झाल्याच्या नंतरही प्रपंचाच्या गोष्टी करतो. आणि सत्संग चालू असताना ऑनलाईन मध्ये सुद्धा व्हिडिओ बंद करून, ऑडिओ बंद करून आम्ही प्रपंचाच्या गोष्टीत रमलो असो, अशी शक्यता दाट आहे. आणि जो असं करतो तो स्वतःला फसवत आहे, दुसऱ्या कोणालाही नाही. हे मी काय म्हणतो? हे लहान मुलं शाळेत, ऑनलाईन शाळा आहे त्यांना आता टेक्नॉलॉजीचं एवढं ज्ञान झालं की ते ऑडिओ व्हिडिओ ऑफ करतात आणि मोबाईलवर फक्त शिक्षक असतो शिकवत आणि विद्यार्थी घरात फिरत असतात. असं पाहायला मिळालं. आरामात फिरत असतात विद्यार्थी. तो आहे की नाही एवढं शिक्षकाने तिथे प्रेझेंटीत बघितलेलं असतं. शिक्षकाला हे माहित नसतं की हा विद्यार्थी तिथे आहे, हा फिरून राहिला आहे, हा काय करतो आहे. मस्त फिरतात. त्या वेळेला युट्यूब वगैरे सुद्धा लावतात. मग आता हे तर स्थूल झालं. आमची वृत्ती आत्माकार आहे की प्रपंचकार आहे? आम्ही प्रपंचामध्ये सध्या बसलेलो आहे की आम्ही सत्संगामध्ये बसलेलो आहे हे आमचं आम्हालाच कळतं. लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक वेळेला प्रपंचकारतेनंतर लगेच जर मी आत्माकारक होत असेल तर मग आत्यंतिक सुखाला मी प्राप्त होतो, नाही तर होत नाही. हा महत्वाचा भाग लक्षात ठेवा. अत्यंत महत्वाचा भाग लक्षात ठेवा. आणि म्हणून उपाधी या अनुषंगिक, उपाधी शब्दाचा अर्थ काय होतो? कशाला म्हणतात उपाधी? शास्त्रीय अर्थ सांगत नाहीये. उपाधी जिच्या वाचून माझं काहीही अडत नाही त्याला उपाधी असं म्हणतात. शास्त्रीय व्याख्या काय आहे? जी स्वरूपाचा निर्देश करून स्वतः निवृत्त होते त्याला उपाधी म्हणतात. आता इथे वागण्याच्या अनुषंगिक काय आहे? उपाधी वाचून माझं काही अडत. एक उदाहरण घेऊया. चष्मा ही माझी उपाधी आहे. चष्मा नसला तर माझं काही बिघडेल का?
नाही, मला दिसता येणार, थोडं वाचता नाही येणार, एवढाच काय तो भाग आहे, अडत नाही. शर्ट ही उपाधी आहे, त्यावातून अडत नाही. तसं देह ही आत्म्याची उपाधी आहे. देह राहो अथवा, अथवाच्या पुढे नाही बोलायचं, आम्हाला फार भीती वाटते बरं का. पण आपल्या देहाबद्दलचा विषय आला की मग तो विचारूच हमसून हमसून. आणि म्हणून उपाधी नसली तर काही फरक पडत नाही. माझा देह नसला तरी काही फरक पडत नाही. हा आपल्या देहाबद्दलचा विचार करायचा आहे, दुसऱ्याच्या उपाधीचा असा विचार नाही करायचा. या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती, मी न स्वीकारिती, सुनील न स्वीकारी. काका नेहमी म्हणतात हे स्वतःला बजवावं की आम्ही नाही स्वीकारत, तत्वज्ञ स्वीकारतात म्हणून ते संत आहेत. आता आमचं काय होऊन जातं, आमचं सगळं लक्ष त्या उपाधीमध्ये असतं आणि आत्म्यामध्ये आमचं लक्षच नसतं, कारण आत्मतत्व गुप्त आहे. आता दुसरा मुद्दा घेऊ, चैतन्य असे सर्वगत, म्हणजे आता आम्ही चैतन्याच्या किती मागे लागतच नाही. ते सगळीकडे व्याप्त असलं तरीही चैतन्य कधीही नाश पावत नाही. जसं सुवर्ण नाश पावत नाही पण दागिना नाश पावतो, पाणी नाश पावत नाही पण बर्फ नाश पावतो, त्याप्रमाणे आत्मा नाश पावत नाही पण शरीर नाश पावतो. या शरीराशी माझा काहीही संबंध नाही. पुढचा श्लोक. सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोपि स्वयोगी मयि वर्तते. आता हे सगळे भूत माझ्या ठिकाणी आहे आणि मी सगळ्या भूतांच्या ठिकाणी आहे. सर्व भूतांच्या ठिकाणी मी आहे हे जाणणं ज्ञान लक्षण आहे. पहिल्यांदा मी आत्मा आहे हे जाणलं पाहिजे. साधन ही नेहमी व्यतिरेकाने करायचं, अन्वयाने साधन नसतं करायचं. मी आत्मा आहे हे जाणलं पाहिजे पहिल्यांदा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आत्मा सगळ्यांमध्ये व्याप्त आहे हे जाणता आलं. सर्व भूतेषु चात्मानं किंवा सर्वभूत स्थितम यो माम, भूतेषु भूतेषु सर्व भूतांमध्ये मी आत्मरूपानेच व्यापलेलो आहे. आणि म्हणून म्हणतात यो माम पश्यति सर्वत्र सर्वम च मयि पश्यति. असं मला पाहण्याची सवय कधीतरी करता आली पाहिजे की नाही, की नाही करता आली पाहिजे. अर्जुना समत्त चित्ताचे तेची सार जाण योगाचे, मन आणि बुद्धीचे ऐक्याची. माझ्यामध्ये तो आहे आणि त्याच्यामध्ये मी आहे. एकदा जर हे समजून घेतलं तर मग तो गेल्यानंतर रडण्याची गरज आहे का, सहानुभूतीची गरज आहे का? सह अधिक अनुभूती, माझ्यामध्ये तोच आहे त्याच्यामध्ये मीच आहे, मग कोण कोणाला सहानुभूती देणार? समाजामध्ये सहानुभूतीला प्रतिष्ठा आहे. समाजामध्ये सहानुभूती जो माणूस दाखवतो त्याची किंमत होते.
समाजामध्ये जो माणूस रडतो, ज्याचा उद्रेक होतो, आतमध्ये ज्याचा उद्रेक झाला, त्या माणसाची किंमत होते. त्याला समजवतात लोक. काय वाईट वाटतंय त्याला, केवढं दुःख झालंय त्याला, किती वाईट वाटतंय, वगैरे वगैरे. परमार्थात सहानुभूती ही प्रतिष्ठित मानल्या जात नाही. जेव्हा सहानुभूती निर्माण होते, अंतःकरणामध्ये कणव निर्माण होते, तेव्हा आत्म्याची प्रतिष्ठा संपलेली असते. काय वाक्य सांगितलंय काका. त्यावेळेला आत्मस्वरूपाची प्रतिष्ठा संपली. मग सहानुभूती दाखवावी की एकत्वाने बघावं. यो माम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहम न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. खूप काळजी घ्यावी लागते. परमार्थ करायचा म्हटला तर खूप काळजी घ्यावी लागते. अविनाशी तत्व एकच आहे, त्याला आत्मा असं म्हणतात. उपाधी ही नाश पावणारच आहे. भेदामुळे उपाधी दिसते, पण हे सारखं सारखं आतमध्ये ठोकून ठोकून पक्क केलं पाहिजे. एकदा या निर्णयाला सहजता आली की ज्ञानाचं विज्ञान झालं म्हणून समजा. माता सर्वभूत स्थितम यो माम भजत एकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोपि सयोगी मयीवर. सर्वभूत स्थितम यो माम, सगळे माझ्या ठिकाणी येऊन मिळतात. असं जर आहे तर कोणत्याही परिस्थितीत माझ्यामधून काहीही ढळत नाही. आलं का लक्षात? काय गेलाय उपाधी गेली म्हणजे काय? काहीच गेलं नाही. माझ्या स्वरूपाशी जर मला एकरूप होता आलं असेल, माझा व्यवसाय करत असताना बिघडत काहीच नाही. गोरोबा काका माती तुंबत असत. काय म्हणतात त्याला, चिखल करून मातीचा ती मग पायाने तुडवत असत आणि ती माती मग मऊ आणि चिकट होऊन जाते. तिच्यामध्ये पकड चांगली येते आणि तशी झाली की मग त्याचं मडकं छान. म्हणजे माती तुडवत असताना सुद्धा गोरोबा काका पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. मग आता मी पेशंट बघत असताना काय करावं? पांडुरंग पांडुरंग म्हणावं का? नाही, पेशंटशी जे बोलायचं ते बोलावं. डोकं दुखतंय का, बरं नाही का, ताप आहे का, वगैरे वगैरे. पण पेशंटशी बोलणं झाल्यानंतर माझ्या अंतःकरणात पांडुरंग सुरू असलं पाहिजे. पेशंट समोर मुद्दाम पांडुरंग म्हणण्याची गरज नाही. पण आम्हाला ते दाखवावं असं वाटतं. एरवी म्हणेल नाही म्हणेल, पण पेशंट समोर म्हणेल. आणि एकदा तसं झालं की मग आमचा परमार्थ हा शो होतो. शो, त्याला दंभ म्हणतात. सर्व उपाध्या जर नाशवान आहे, उपाध्यांना जर 6 विकार आहेत, म्हणजे शरीराला सगळ्यांच्या, प्राणी वनस्पती सगळे सगळे सगळ्यांच्या शरीराला जर 6 विकार आहेत, तर उपाधी नाशानंतर त्याच्यामध्ये जर कोणी काही बदल करण्याचा प्रयत्न करत असेल तर तिथे आम्ही हुरळून जायची गरज आहे का? उदाहरणार्थ चमत्काराच्या मागे हुरळून जायची गरज आहे? कुणाकडे गेलो आणि त्यांनी जर आजार दुरुस्त केला, समजा केला, समजा आजार दुरुस्त झालाय,
मग आम्ही त्यांच्या मागे धावावं का? कोणाला होता आजार? उपाधीला आजार, शरीर नावाच्या उपाधीला आजार. शरीर शब्दाची व्याख्या शिर्यते इति शरीर हा अशी आहे, दह्यती इति देहा अशी आहे. माझं शरीर आहे, माझा देह आहे. म्हणजे जे जाणार आहे, जे जळणार आहे, जे नाश पावणार आहे, ते जर चमत्काराने सांभाळलं, ठीक आहे. नवल काय आहे, सांभाळल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी जाणारच आहे. चांगदेवांचं शरीर किती वर्ष चांगदेवांनी सांभाळलं, गेलंच की नाही हो. जेव्हा त्यांना हे कळलं की शरीर सांभाळणं या चमत्कारात काही फार महात्म्य नाही आहे, केव्हा कळलं? शरीर नावाची मर्त्य उपाधी चेतन आहे असा भास निर्माण होतो चिदाभासा, त्याच्यामुळे मर्त्य शरीराला मी चैतन्य दाखवतो आहे असं चांगदेव महाराजांना वाटत होतं. पण ज्ञानदेव महाराजांनी प्रत्यक्ष भिंतच उडवल्यामुळे चांगदेव महाराजांचा अहंकारच नाही झाला. यापेक्षा कुठल्याच गोष्टीने त्यांचा अन्य गोष्टींनी अहंकार गेला नसता. हे जर पक्क आहे तर चमत्काराच्या मागे मला लागण्याची गरज काय आहे? पण कुणी चमत्कार केला की चमत्कार करणाऱ्याच्या मागे आम्ही फिरत, मग आम्हाला काहीच नाही सुचत. चमत्कार एक चमत्कार, आणि मग शरीर वाचवण्याच्या मागे, प्रापंचिक स्थिती वाचवण्याच्या मागे ब्रह्मैक्य मिस होऊन जात. हा एक मोठा धोका आहे चमत्कार. ब्रह्मैक्याचा चमत्कार जर हवा असेल तर फुकट मिळणाऱ्या चमत्काराच्या मागे लागू नये. त्या चमत्कारांचं मूल्यच किती आहे? चांगदेव महाराजांनी 1800 वर्ष स्वतःचा देह सांभाळ, गेलाच की नाही हो नंतर. म्हणून काका नेहमी उदाहरण देतात की समजा देह वाचवला तर वाचवल्यानंतर तो पुन्हा जाणार की नाही जाणार? जाणार. ज्यांनी तो देह गेला असताना पाहिलं ते लोक जाणार की नाही जाणार? जाणार. ज्यांनी तो चमत्कार केला तो जाणार की नाही जाणार? जाणार. मग आता सगळ्याच गोष्टी जर जाणारे आहे तर काही काळासाठी त्याला वाचवलं, याच्यामध्ये काय विशेष मानून घ्यायचं? खरा चमत्कार एकच आहे, जीव ब्रह्मैक्य. आणि म्हणून देह हा क्षेत्र आहे आणि आत्मा हा क्षेत्रज्ञ आहे. उपदिते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमेगा. हे घटिका यंत्र असतं, हे तसं काय करतं? फिरतच असतं. देह हे क्षेत्र आहे. या देहाच्या क्षेत्रातून जेवढं पीक काढून घेता येईल तेवढं काढून घ्यायचं. कशाचं पीक काढायचं हो? जमिनीमधून कशाचं पीक काढायचं? काहीच काढलं नाही तर काँग्रेस ग्रास निघतं, गवत निघतं. चांगलं पीक काढायचं की वांगलं पीक काढायचं? धान्य काढायचं की अफीम गांजासारख्या वस्तू काढायच्या? माझ्यावर अवलंबून आहे. आणि सर्वोत्तम गोष्ट आहे जीव ब्रह्मैक्य. आणि एकदा जर ह्या जीव ब्रह्मैक्याचं पीक काढणं जमलं, त्यानंतर पुन्हा क्षेत्राकडे डोकून सुद्धा पाहावं लागत नाही.
म्हणून आत्म उपम्येन सर्वत्र समम पश्यती अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स्वयोगी परमो मतः. सगळ्यात मोठं पीक मोक्षाचं आहे. आणि ते काढायचं की नाही काढायचं हे माझ्यावर अवलंबून आहे. जे मला हवं असतं, जर समोरच्या मध्ये आत्मा आहे असं जर मला म्हणायचं असेल तर जे मला हवं असतं ते दुसऱ्यालाही हवं असेल की नाही. मग तिथे माझं हवं नको पण मला बाजूला काढून टाकता आलं पाहिजे, मला सोडून देता आलं पाहिजे. आत्म उपम्येन सर्वत्र समम पश्यती अर्जुन. एक आत्माच फक्त काय, बाकी सगळं काय आहे कल्पित आहे, काल्पनिक आहे. आपण एक उदाहरण घेऊया, माऊलींनी दिलेलं उदाहरण आहे. माऊली म्हणते तरी वृक्षांची पाने जे तुले तितुके रोपी नाही लाविली. झाडाला जेवढे पानं आहेत तेवढे रोप लावले का हो? नाही. ऐसी अद्वैत दिवसे पाहिली रात्री जया. असा ज्यांनी अद्वैत अनुभवलं त्याला दिवसही दिसत नाही रात्रही दिसत नाही. ज्याप्रमाणे अनेक पानं म्हणजे अनेक रोप आहे असं जो समजत नाही, तसं दिवस वेगळा आणि रात्र वेगळं असं सुद्धा जो समजत नाही, कारण अद्वैत कालातीत आहे. शांतपणाने तत्वज्ञानाचा विचार केला की या सगळ्या गोष्टी आम्हाला बरोबर जमतात, नाही तर नाही जमत. मग आता मला जे हवं आहे ते जर दुसऱ्याला हवं आहे तर त्याच्यापासून मी ते हिसकवून घ्यावं का हो? त्याच्या आधी मी घेऊन टाकावं का हो? मला आता सगळा प्रश्न. ठगासी व्हावे ठग, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट. समर्थांची ओवी आहे, व्हावे ते. आता ठगाशी ठग, उद्धटाशी उद्धट, खटनटाशी फार तोऱ्यात सांगतात. आम्ही की नाही जशाच तसं वागतो. ठोशाला ठोसा, प्रेमाला प्रेम. समर्थ म्हणतात नाही, आतमध्ये अंतःकरण शांत ठेवावं लागेल आणि मग प्रतिकार करावा लागेल. जशास तसं वागत असताना तो आत्मा आहे हे विसरता कामा नाही. व्यवहार तुम्हाला जसाच तसं करायचा आहे, पण आत्मस्थिती बदलता कामा नये. आणि ती जर बदलली आणि त्याच्याबद्दल जर द्वेष मत्सर असूया ईर्ष्या ह्यातलं काही निर्माण झालं तर मग तुम्ही जशाच तसे वागणं पूर्णपणे चुकलं, लक्षात ठेवा. म्हणून शांतपणाची गरज आहे तिथे. आणि तत्वज्ञान त्या ठिकाणी पचवलं असल्याशिवाय शांतपणा टिकवता येत नाही. भगवंतानी काय केलं? जरासंधाचे 100 पाप माफ केले, पण 101व्या पापाला आपला पराक्रम दाखवून दिला. जरासंध जयद्रथाचे 100 पाप माफ केले, पण 101व्या पापाला आपला पराक्रम दाखवून दिला. जयद्रथ महापराक्रमी होता, लक्षात ठेवा बरं. जयद्रथाने शंकराला प्रसन्न करून घेतलं. जयद्रथाची ताकद कमी नव्हती, पण भगवंतासमोर जयद्रथ कुठे आला? आणि हे जर तुमच्या लक्षात आलं तर एवढ्या बलवान जयद्रथाला 100 पाप माफ केली आहेत, मग एक पण नाही माफ केलं. पण आतमधली जी आत्मस्थिती आहे त्या आत्मस्थितीला त्यांनी धक्का लागू दिला नाही, ती शांतपणाने मेंटेन केली. म्हणून भगवंताच्या बाबत नेहमी जर बघायचं असेल तर नेहमी बघत असताना भगवंताच्या बाबत नेहमी काय लक्षात ठेवावं की भगवंतांनी अन्यायाचा प्रतिकार करायला कधीही मागे पुढे पाहिलं नाही. वेळ आले ते शिशुपालाचं वध सुद्धा केलं. अन्यायाचा प्रतिकार केला, शिशुपालाचा वध केला.
पण भगवंताची आतमधली आत्मस्थिती कधीही बदललेली नाही, नाही आणि नाही. म्हणून कंसाचा वध केल्यानंतर श्रीकृष्णाला उर्मी किंवा गुर्मी नाही आली. तो असताना त्याच्याबद्दल तो चिंतनही करत नव्हता, कारण ते त्याला आत्मस्वरूपामध्ये बघत होते. म्हणून 100 पाप माफ केल्यानंतर 101 वेळा नाही सोडलं त्याला. अशी विलक्षण शिकवण आहे आपल्या धर्मामध्ये. म्हणून कोणाचा द्वेष करणं हा आपल्यासाठी फार वाईट गोष्ट आहे. एक्साइट होताच कामा नये. एक्साइट व्हायचंच नाही. सर्वथा वर्तमान हो. तो ना भूतकाळात जात, ना भविष्य काळात जात, ना आत्मस्थितीपासून ढळत. नाही तर मग परमार्थ करतो म्हणजे अन्यायाचा आम्ही प्रतिकार करणार नाही, तुम्ही आम्हाला किती बोललात तरी आम्ही ऐकून घेऊ, असा नाही त्याचा. आतमधली आत्मस्थिती न बिघडू देता अन्यायाचा प्रतिकार करणे असं आहे. आत्मा उपमेन सर्वत्र समम पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः. परम श्रेष्ठ जर काही असेल तर ते हे आहे, लक्षात ठेवा. सतत मान खाली घालून राहावं अशी अपेक्षा नाहीये. असा राहणारा जो असतो त्याचा धड परमार्थ होऊ शकत नाही, कारण की जो कच खाऊ असतो ना त्याचा परमार्थ कधीच चांगला होत. तो व्यवहारात यशस्वी होण्याची शक्यता सुद्धा नसते. तो त्याचा परमार्थही सुद्धा यशस्वी होतो. म्हणून आम्हाला नेहमी जागं राहावं लागतं आणि नेहमी आम्हाला सांगावं लागतं. काय सांगावं लागतं? अन्यायाचा प्रतिकार करायचा आहे, पण आत्मसंस्तम कृत्वा, मनाला आत्मस्वरूपामध्ये स्थित केलंच पाहिजे. तंतू अनेक असले तरी कापड एक असतं, दागिने अनेक असले तरी सुवर्ण एक असतं, शरीर अनेक 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 असले तरीही आत्मा एकच असतो. तो आत्मा मी आहे. जमेल का आम्हाला असा विचार करणं? असा विचार आम्हाला करता आला पाहिजे. असा विचार अंतःकरणामध्ये रुजवता आला पाहिजे. असा विचार आम्हाला या टाकसाळीमध्ये स्वतःला बसवून घेता आलं पाहिजे. आम्ही असं बसवून घ्यायचा कधी प्रयत्नच करत नाही, आणि तसा आम्ही प्रयत्न केला नाही की मग आम्ही फसतो. असं फसलं की मग आम्हाला काहीच होत नाही. आमच्या परमार्थाची वाटचालच होत नाही. सोहम म्हणजे तो मी आहे, हंस हा म्हणजे मी तो आहे. अहम ब्रह्मास्मीचा जर अनुभव यायचा असेल, सर्व खलविदम ब्रह्माचा जर अनुभव यायचा असेल, साक्षात परब्रह्म स्वरूपाचा जर अनुभव यायचा असेल, तर नानात्वामध्ये एकत्व पाहता आलं पाहिजे. एकामध्ये अनेकत्व पाहणं ही प्रापंचिक बुद्धी झाली, हा दोष झाला. अनेकत्वात एकाला बघणे हे अनुभव झाला, आणि हा अनुभव फार महत्वाचा. कर्म कोणतंही करत असो, त्या कर्मामध्ये अनुसंधान भगवंताचं असलं तर माझ्या आत्म्याशी ऐक्य झालं म्हणून समजत. पण अनुसंधान जर भगवंताशी नसेल तर मी केलेलं जे कर्म आहे त्याचं सुख किंवा दुःख नावाचं फळ मला भोगणं पाहत. म्हणून कितीही द्विधा मनस्थिती असो, शारीरिक अवस्था असो, इंद्रियांना खंडित होण्याची वेळ आलेली जरी असली तरी निष्प्रतिबंधक सम्यक ज्ञान प्रतिष्ठा असलीच पाहिजे. स्वस्वरूपाच्या ठिकाणी सहजतेने ती प्राप्त होते, अन्यत्र होत नाही. म्हणून शरीर जिवंत असेपर्यंत ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर सुद्धा तो माणूस कशाचीही चिंता करत नाही. त्याच्या मनामध्ये विदेह कैवल्य स्थिती आली.
आणि अशी स्थिती तो प्राप्त करतो, कारण त्याला त्याचा अनुभव घ्यायचा असतो. म्हणून श्लोक आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना. कुत्रा असो, चांडाळ असो, गाय असो की ब्राह्मण असो, तो सगळ्यांमध्ये एकच आत्मतत्व पाहतो. अशी जर जमली तर मग दुःखाची निवृत्ती होते आणि आनंदाची प्राप्ती होते. आपण स्वतः मात्र दुःखी राहू इच्छित नाही, मग दुसऱ्याला दुःख देण्याचा कसा विचार करतायत? कधीतरी शक्य आहे का असा विचार करणं? याचं उत्तर नाही असं आहे. असा विचार करणं कधीच शक्य नाही. पुन्हा मुद्दा मांडतो की सगळ्यांमध्ये तेच सुख असताना सुद्धा मी आत्मस्वरूपाशी ऐक्य पावलं पाहिजे. म्हणजे सगळ्यांमध्ये आत्मा आहे तर दुसऱ्याला दुःख देण्याचा माझ्या अंतःकरणात विचारच येणार नाही. जे मला हवंय ते दुसऱ्याला द्यावंसं वाटेल. मग आता असा साधू दुसऱ्याला दुखवेल का हो? म्हणून ते म्हणतात, सुखम वा यदी वा दुःखम तो योगी परमो मतः. त्याच्या सुखासाठी मी दुःखी व्हायला तयार असतो, मी कष्ट घ्यायला तयार असतो, पण त्याला दुःख द्यायला तयार नसतो, कारण तो आणि मी एकच आहे. आपण स्वतः दुसऱ्यांना दुःख देत असतो. साधू मात्र दुसऱ्यांना सुख देतो, पण स्वतः सुखाची अपेक्षा करत नाही. निंदा होय, अवहेलना होते असा विचार सुद्धा ते कधीही करत नाही. कधी आम्हाला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं पाहिजे की आम्ही असे आत्मस्थिती जपतोय की नाही जपत आहे, करतोय की नाही करत आहे. म्हणून अद्वैष्टा सर्वभूताना, आम्हाला दिसत असलेल्या प्रत्येक माणसाबद्दल कणव निर्माण झाली पाहिजे, पण तो आत्मस्थितीपासून भिन्न होऊन दुःख निर्माण होता कामा नये. कणव ही छेड आहे, अरे त्याला त्रास आहे का, चला करा मदत. पण असं असताना आतमधली माझी आत्मस्थिती आणि त्याच्या आत्मस्थितीबद्दलचं ऐक्य कधीही दुभंगता कामा नये. एवढं मला जपताच आलं पाहिजे, एवढं मला सांभाळता आलं पाहिजे. विषयापासून मनाला निवृत्त करताच आलं पाहिजे. दुसऱ्याच्या सुखदुःखापासून माझ्या अंतःकरणामध्ये कणव निर्माण न होता त्याला मदत करता आली पाहिजे. मन सगळ्या विषयांपासून निवृत्त होतो. मनावर निरोध करावा लागतो आणि संयमित केलेलं मन हळूहळू क्रमाक्रमाने आत्मस्वरूपामध्ये स्थिर करावं लागतं. असं करणं याला साधना म्हणतात. असं करणं याला साधना असं. आणि ही साधना करत करत गेलं की मग कळतं की या परमार्थामध्ये किती पापड बेलावे लागतात. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. इतकं सोपं नाही. म्हणून अर्जुन म्हणतो, योयम योगस्त्वया प्रोक्त हा साम्येन मधुसूदन. तू हा साम्ययोग सांगितलाय भगवंता, एतस्याहम न पश्यामी चंचलत्वा स्थितीम श्रीराम. तुझा साम्य योग माझ्या चंचल मनामुळे नाही जमत आहे ना. मग चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम. भगवंता, या मनाला मी माझ्या ताब्यात कसा घेऊ, जो वाऱ्यापेक्षा सुद्धा जास्त काय आहे, पकडण्यास कठीण आहे. वायुरिव सुदुष्करम, अत्यंत कठीण आहे वाऱ्यापेक्षा. आणि या ठिकाणी भगवंतानी अर्जुनाला आवर्जून सांगितलं आहे. आणि तो उपदेश आपण उद्या बघणार आहोत. अर्जुनाचा प्रश्न आपण पहिल्यांदा, अर्जुनाच्या प्रश्नातलं काय गूढ आहे, अर्जुनाला काय सांगायचं, त्याकडे एक महारथी आहे आणि महारथी सुद्धा आपल्या मनाला नाही आवडू शकत. ते गूढ आपण पहिल्यांदा जाणून घेऊ. आणि तसं गूढ जाणून घेतलं की मग भगवंत सांगतात, अभ्यासेन तु कौंतेय
वैराग्येन च ब्रूहि. भगवंत कबूल करतात आहे की अर्जुना मी म्हणतोय हे खरं आहे, पण खरं असलं तरीही हे अभ्यासाने तडीला जातं, लक्षात ठेवा. एवढं जर लक्षात ठेवलं तर आपल्यासाठी ही किती मोठी चांगली गोष्ट आहे की अभ्यासाने आम्ही हे प्राप्त करू शकतो. करणार, मला प्राप्त करायचं आहे तर मी करणारच. आशेचा किरण तयार आणि अशी स्थिती आपल्या सगळ्यांना प्राप्त हो एवढी सद्गुरु चरणी प्रार्थना करतो आणि आज थांबतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी आता दादा. नमस्कार कर. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी काका. नमस्कार. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. हो श्यामकांतजी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण काका रामकृष्ण हरी काका. नमस्कार करतो. हा संजय, माझा पण नमस्कार तुम्हाला दोघांना. रामकृष्ण हरी. नीलाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सुनील जी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. उषाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. निरोप मिळाला ना? हो हो. हा ठीक आहे. रामकृष्ण हरी सुनील जी. रामकृष्ण हरी. गोविंदजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रतिभाताई रामकृष्ण हरी. आता नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा रामकृष्ण हरी. ज्योतिताई. रामकृष्ण हरी. हा सुचिता बहिणी रामकृष्ण हरी. सतीशलाई नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. हा पंकज रश्मी रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दापोते रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. सुनीताताई रामकृष्ण हरी. नमस्कार. काका रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सुनीताताई. राम